बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्यमय कादंबरी काचा पाणी. प्रकरण 16. वटसावित्री पौर्णिमा झाली आणि नाजुका तलासरीला कामानिमित्त गेली. तिने फोटो स्टुडिओमधून आणलेले फोटो सोबतच घेतले होते. नाजुका, बरं झालं तू आलीस. तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं ग. काय झालं मम्मा? महत्त्वाचं होतं तर मग पुनवेला तू वाडीत आली होती तेव्हा सांगता नाही आलं का? नाजुका, वाडीत आता एकांत नाहीच राहिला ग. नुसती गर्दी आणि वर्दळ. जेव्हा पाहावं तेव्हा तुझ्याभोवती पेशंटची वा रिसॉर्टचं कोंढावळच असतं आणि तू तर वाडी सोडायला तयार नाहीत. चालायचंच आई. तसं तर मलाही महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणूनच मी पण आले ना. कशा संदर्भात ग? नरेन पाटलांबाबत होतं, पण तू काय विचारत होती ते सांग आधी. नाजुका, तेच. तू त्या नरेन पाटलात अधिकच इंटरेस्ट घेते असं नाही का वाटत तुला? आई, त्याबाबत तर डॅडना पूर्ण कल्पना आहे. मी काही तुमच्यापासून दडवून ठेवत नाही ना. नाजुका, तुझे डॅड आणि तू मुंबईला गेले होते तेव्हा तुझ्या वडिलांना जे कळलं ते नरेन पाटलाबाबत ते चिंताजनक आहे बेबी. काय? नरेन पाटील हा मांगरीच्या किनाऱ्यावर ज्यांचा मृतदेह आढळला होता ना, त्या इन्स्पेक्टर मालोजीराव बिनवडेंचा मुलगा आहे ग. नायजाबाई बोलली आणि नाजुका एकदम कान टवकारत आईकडे पाहू लागली. मग त्यानं काय फरक पडतो आई? बेबी, त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आणि ज्या दिवशी आढळला त्यावरून पोलीस आपल्या वाडीस आणि तुझ्या वडिलांकडे संशयित नजरेनं पाहतात ना. मग काय सांगावं, नरेन हे आपल्याच वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी वाडीत आला असावा आणि त्यानं तुला म्हणूनच. नायजाबाई पुढचं बोलताना जीभ चाचरू लागल्या. आई, पण लोक डॅडकडे संशयित नजरेनं पाहतात म्हणजे डॅडचा संबंध असावा का त्यांच्याशी? बेबी, तोंडात येईल ते काहीही बरळू नकोस. तू ओळखत नाही का तुझ्या डॅडला? ते का करतील असलं काम? लोक काय काहीही म्हणतात, पण त्या माडी मंदिरामुळं या घटना होतात त्याचा आरोप ते तुझ्या वडिलांवर करतात. मम्मा, डॅड खोटं बोलत असतील असंही होऊ शकतं ना. बेबी, ते का खोटं बोलतील? तू त्यांच्याबाबत असला विचार तरी कसा करू शकतेस? मम्मा, हे फोटो बघ. नाजुकानं सुस्कारा सोडत पर्समधून फोटो काढून दाखवले. कसले फोटो आणि का दाखवतेस? मम्मा, ज्यावेळेस मी डॅडला विचारले होते की NN लँड ही फर्म कुणाची व त्या फर्मचा बोर्ड आपल्या मालकीच्या जमिनीवर कसा, तर त्यावेळेस डॅडने हात वर करत नकार दिला होता व त्यावेळी मला ते काही अंशी खरंही वाटलं होतं. पण हे फोटो बघ, त्यात डॅड आणि चिंदूबा त्या बोर्डाजवळच उभे आहेत. म्हणजेच डॅडला ही फर्म माहीत आहे व तो बोर्डही आपल्या जमिनीवर होता हे त्यांच्या मर्जीनंच. पण डॅड खोटं बोललेत. त्यांचा त्या मालोजीराव बिनवडेशी नक्कीच संबंध आहे. नाजुका बोलली आणि फोटो पाहणाऱ्या नायजाबाईच्या पायाखालची जमिनीत मिरगी आल्यागत हलतेय असाच भास नायजाबाईस झाला. नाजुका, हे फोटो कोणी दिले तुला? मम्मा, फोटो कोणी दिले हा प्रश्न नाही. प्रश्न आहे डॉक्टर जाधव व डॉक्टर नायजाबाई यांचीच ही फर्म आहे, माझ्या आणि तुझ्या नावाच्या अद्याक्षराची. आणि NN लँडचा मालोजीशी काय संबंध? हाच खरा प्रश्न आहे. नाजुका, या वयात तू वयाच्या मानानं जास्त शहाणपण करतेस असं नाही वाटत का तुला? नायजाबाई उंच रवात संतापल्या. मम्मा, मी वयाच्या मानानं काय करते त्यापेक्षा तुम्ही दोघांनी काय काय केलंय ते मला सांगितलं तर अधिक चांगलं होईल. नाजुका अत्यंत वेदनेनं संतापानं बोलली. नाजुका, खोल शिरू नकोस.
हातात निखाऱ्याशिवाय काहीच लागणार नाही. मम्मा, मालोजीराव बिनवडेशी कोणता व्यवहार झाला होता व त्यांचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायचं आहे मला. ऐक, त्यापेक्षा त्या नरेनला आम्ही रिसॉर्टच्या कामावर हकालपट्टी करतो. तू त्याचा नाद सोड. मम्मा, तुम्ही नरेनला हकललं आणि मी त्याचा नाद सोडला तरी ठाकूर येवतीकर हे केव्हा ना केव्हा डॅड पावेतो पोचतीलच ना. नाईजाबाई थरथरल्या. त्यांना फिटचा भास होतोय. त्यांची घबराहट वाढली. मम्मा, नेमकं काय हे प्रकरण? नाईजाबाईला आपले पती व आपण आपल्याच पोरीसमोर उघडे पडतो याची जाणीव झाली. आज पावेतो दोघात असलेलं रहस्य आता आपल्या पोरीलाही पहिल्यांदा कळेल. आता नाजुका सांगितलं काय आणि नाही सांगितलं काय तरी तिला बऱ्याच बाबी कळून चुकल्यात. दडवण्यात अर्थ नाही. म्हणून सारं प्रकरण समजल्यावर तरी ती नरेन पाटील कोण हे कळल्यावर त्याच्यापासून सावध होईल म्हणून नाईजाबाई उलगडल्याच. बेबी, यात कोण दोषी कोण निरपराध हे तूच ठरव म्हणत नाईजाबाईंनी सांगायला सुरुवात केली. इन्स्पेक्टर मालोजीराव बिनवडे पालघरला असतानाच तलभाटी प्रकरणाची केस त्यांना देण्याच्या हालचाली होऊ लागल्या. पण त्यांनी नकार दिला. मात्र नकार हा केवळ खात्याचा व बिनवडेचा फार्स होता. बिनवडेंनी जाधवांच्या दवाखान्यात तब्येत दाखवण्याच्या निमित्तानं भेट घेतली. डॉक्टर साहेब, हल्ली दगदग वाढल्यानं जीव घाबराघोरा होत धाप लागते हो वारंवार. नौके बिनवडे बोलले. जाधवांनी तपासत बीपी, नाडी, छातीचे ठोके पाहत बसवलं. घाबरण्यासारखं तर काही वाटत नाही. तरी मी काही औषधं देतो ती घ्या व 5 दिवसांनी परत या. जाधवांनी औषधांची पर्ची देत म्हटलं. बिनवडे सारखं निरीक्षण करत असल्याचं जाधवांनी ओळखलं. काय करता तुम्ही? पालघरला असतो, पण कामानिमित्त आलोय जरा इथं. मग पुन्हा येणं कसं होईल? तसं काही नाही, वरचेवर येणं होतंच. येईन मी. ठीक आहे. जाधवांनी निरोप घेतला. पण 5 दिवसांनी बिनवडे पुन्हा आले. यावेळेस ते बरेच गप्पा मारत बसले. जाधवांनी ही पेशंटची गर्दी असल्यानं जरा बोलणंच पसंत केलं. जाधवला जरा संभ्रम वाटला. पालघरहून हे पेशंट तलासरला काय येतंय? काय काम काढलंय तलासरीत? डॉक्टर साहेब, प्लॉटिंगमध्ये पैसा अडकवायचा आहे. हायवे असल्यानं पुढं हा भाग नक्कीच तेजीत येईल. काय करता तुम्ही? पोलीस दलात आहे पालघरला. अरे वा, भेटून आनंद झाला. आमची पण वाडी आहे पालघरजवळ तलभाटीत. पण तिथं आता मोठं रिसॉर्ट तयार करायचं आहे मलाही. जाधव स्वतःच पत्ते फेकत चाल देऊ लागले. डॉक्टर साहेब, हाच माझाही उद्देश. जमीन अडकवून ठेवतोय. पुढे तेथेच हॉटेल वा सदनिका बांधून ही विकता येतील. बिनवडे काही पत्ते मुद्दाम चुकीनं फेकू लागले. नंतर जाधव व बिनवडे भेटत राहिले तलासरीत, पण बाहेरच. बिनवडे, आमच्या वाडीजवळच एकाची जमीन आहे. NN लँड डेव्हलपर्स म्हणून फर्म आहे. आमचं रिसॉर्ट झालं तर त्या जागे सोन्याचे भाव येतील. पहा तुम्हास अडकावी वाटली तर. डॉक्टर साहेब, मला मोठा लेआउट हवा आहे आणि रस्त्यालगत. बिनवडे साहेब, तुमच्यानं घेतला जाणार नाही एवढा लेआउट आहे. आणि रस्त्यालगत नसला तरी किनाऱ्यावर रिसॉर्ट बनवल्यावर तर तुम्ही रस्ताच विसरून जाणार. ठीक आहे, आधी पाहावा लागेल. जाधवांनी दवाखान्यातच निमित्त पुढं करत रात्री 10ची वेळ निवडली. फक्त दोघेच निघाले गाडीनं. वाडीत येताच बिनवडे अंधारात वाडी निरखू लागले. मंदिर, वाडी, माडी. बिनवडे, या वाडीलगतच पडलेल्या जमिनीवर तो लेआउट आहे. पण फर्मच्या मालकास आपण रिसॉर्ट टाकतो हे माहीत नाही. तोवर जर आपण लेआउट घेऊन घेतला तर स्वस्तात मिळेल. मी रिसॉर्टचं काम सुरू केलं की तुम्ही प्लॉट पाडून विका, की सदनिका बांधा, की उद्योग टाका. सकाळी सकाळी जाधवांनी बिनवडेस वाडीलगतची जमीन दाखवली. NN लँड डेव्हलपर्स बोर्ड लागलेलं बिनवडेंनी पाहिलं.
डॉक्टर साहेब, जमिनीचा मालक कोण? आहे एक ओळखीची बाई, तिचीच ही जमीन. बिनवडेंना जमीन पसंत पडली. लवकरच त्यांनी पैशाची तजवीज करत जवळपास 1 कोटी रक्कम आणली. बिनवडे, लेआउट मोठा आहे. मालकीन उरलेला अर्धा हिस्साही सोबतच विकायचे म्हणते. पण मी या रकमेपेक्षा अधिक रक्कम नाही देऊ शकत. ठीक आहे, आपण तेवढी रक्कम देऊन आपला हिस्सा बुक करू. मी दुसरा पार्टनर पाहतोच, पण तो पावे तो खरेदी होणार नाही. बाकी तुमच्या पैशाची हमी माझी, जाधव म्हणाले. बिनवडेंनी पैसे दिले. बिनवडेंना जाधव सहसा रात्रीच आणत व तेही वाडीतच. तलभाटीत काहीच संबंध नाही. बिनवडे ही वाडी, माडी, मंदिर सारं निहाळत. पण नंतर त्यांनी ना लेआउटकडं पाहिलं ना बोर्डकडं. त्यांना वाडी मंदिर महत्त्वाचं होतं, पण काही सुराग मिळेना. ते नाळी पुनवेची प्रतीक्षा करू लागले. तोवर पैशाची त्यांना चिंता नव्हतीच. 6-7 महिने गेले. लेआउट काही नावावर होण्याची चिन्हे दिसेनात. पण बिनवडेंना माहीत होतं की जाधवला पोलिशी खाक्या दाखवला की एका दमात आपले पैसे निघतील. पण लेआउटला पार्टनर मिळेना. डॉक्टर साहेब, एवढा मोठा सौदा लगेच होत नाही. उशीर तर लागणारच. तरी मी शोधतोय पार्टनर. पार्टनर नाहीच मिळाला तर मीच ठेवून घेईन. तेवढं नाळी पुणवेला माझा एक मोठा व्यवहार होणार आहे. तो मोकळा झाला की मीच उरलेला अर्धा हिस्सा घेत आपण खरेदी उरकू, किंवा तुमचाच हिस्सा घेत तुम्हाच तरी मोकळं करेन. जाधव बोलले. जाधव, मी या नाळी पुणवेला येतोच. मला एकतर खरेदी किंवा पैसे तरी हवेत. साहेब, नाळी पुणवेला मोठा कार्यक्रम असतो. या नक्की. बिनवडे निघाले. डीके, तुझं हे काय चाललंय? एकतर तपासासाठी कदाचित त्याच इन्स्पेक्टरची निवड करणार आहेत आणि तू त्याच्याशीच एवढा मोठा व्यवहार करतोय. नाज, तुला समजत नाही. नाळी पुनवे आधी त्या इन्स्पेक्टरनं वाडीला कितीही उलती पालती घातली तरी त्याला काहीच मिळणार नाही, आणि मग तोच आपली बाजू घेत क्लीन चिट देईल. अरे पण तू त्याच्याशी व्यवहार केलाय त्याचं काय? आपलीच जमीन त्याला विकतोय याचं काय? ती जमीन तुझी आहे हे त्याला केव्हा समजेल? जेव्हा तो खरेदी करेल तेव्हा ना. खरेदी होणारच नाही तर तलभाटीप्रमाणे ती जमीन कुणाची हे कुणालाच कळणार नाही. पण मग नाळी पुणवेला का बोलवलंय? बघ तू, त्यानं दिलेले पैसे जसेच्या तसे पडले आहेत, ते परत करेन मी. पण जोवर पुणवेचा बोकड मिळत नाही तोवर नाही. बळीचा बोकड मिळाला नाही की मग ऐन वेळेस यालाच. डीके, हे तू अति करतोयस. अंगावर शेकेल बघ. नायजाबाई घाबरत बोलल्या. नाज, गेल्या 24 वर्षात कुणाला कळू दिलं नाही तर आत्ता कुठं कळणार ग? पण बळीचा बोकड थेट पोलीस इन्स्पेक्टरलाच करणं हे धोक्याचं नाही का? नाज, बळीचा बोकड मिळाला नाही तर मग काय होईल हे तर तुला माहीतच आहे ना. आता मात्र जाधवाच्या डोळ्यात आसव होती. डीके, कोणत्या दुष्टचक्रात अडकलो रे आपण? दुसऱ्यास बळी देत वर्षासाठी उधार की जिंदगी जगतोय आपण. याची आता लाज वाटायला लागली या. नाज, निसर्गात प्रत्येक अन्न साखळी बघ, एक घटक दुसऱ्यावर अवलंबून. तसंच हे. त्या नैना ब्रजलालपासून वाचायचं असेल तर हे दृष्टचक्र चालूच ठेवावं लागेल. पण कुठवर? येईल कुणात तरी ती नैनाची शक्ती आणि करेल आपली मुक्ती. नायजा व जाधव बऱ्याच वेळ पश्चाताप करत बसले. नाळी पुनवेला बिनवडे तावातच आले. नायजा झटके सुरू झाले. जाधवाने चिंदूसोबत नायजा तलभाटीत पाठवून दिलं. चिंदूस पूजा आटपायला लावली. जाधव, आमच्या भावाभावात वाद घुसेल हो. मला आता तो लेआउट नकोय. तेवढी पैशाची तजवीज करा. बिनवडे साहेब, करतो मी तजवीज. पण आज नाही तर उद्या सकाळी व सर्व रक्कम परत करतो.
मी आता तलभाटीला निघालोय. चला सोबतच तलभाटीला, करू तिथंच मुक्काम. जाधव म्हणाले व बिनवडीलाही तेच हवं होतं. ते एका पायावर तयार झाले. त्यांनाही वाडीतली नाळी पुन्हा पाहायचीच होती. उलट तेच घाई करू लागले निघायची. पण जाधवाने आपण 10 नंतर पोचू या बेताने वेळ टाळत निघाले. जाधव, आता पैशाचं कसं करणार? साहेब, त्या फर्मच्या मालकीन तर पैसे परत करणार नाहीत, पण ती मीच ठेवतो आता व तुम्हास परत करतो तुमचे पैसे. अर्धा हिस्साही मीच ठेवत रिसॉर्ट थोडं उशिरा सुरू करावं लागेल एवढंच. जाधव, एक विचारू का? विचारा साहेब. पोलीस अधिकारी म्हणून नव्हे तर आपले संबंध आले, मैत्री जमली म्हणून विचारतोय. एवढ्या अघटित घटना घडत आहेत तरी त्या वाडीत तुम्ही रिसॉर्ट का बनवणार? साहेब, तुमचं खातं हात धुवून लागलंय माझ्या मागे. आता तुम्ही पाहणारच आज पुन्हा. मला रिसॉर्ट बनवत दाखवायचंही त्या घटनांशी माझा काहीच संबंध नाही. उलट आमच्या मॅडमांना मिरगी येते दर पुणवेला. तिथं नेल्याशिवाय व तळघरातलं भरतीचं पाणी पाजल्याशिवाय त्यांची मिरगी जात नाही. जाधव जुगार मुद्दाम सोडत होते तर बिनवडी ही जुगार मिळाली म्हणून डाव लावत होते. 10 नंतर वाडीत गाडी घुसली तोवर लोक धावपळ करत दर्शन आटोपून परतत होते. मंदिरातली पूजा चिंदूबानं दुसऱ्या करवी उरकली. लोकांना जाधव मालक आज वाडीत नाहीत हे चिंदूबा ज्याला त्याला सांगत होते. गाडी सरळ झाडात उभी करत पायी पायी जाधव बिनवडेस घेत माडीत घुसले. तातोबाकडून खोलीतच जेवण मागवत ते बिनवडीशी बराच वेळ बोलत बसले. मालक, ताईसाहेबांना त्रास वाढतोय. तातोबा, सांभाळा, मी पाहुण्यांसोबत आहे ना. 11, 11:30 झाले. मंदिरात जिकडे तिकडे पाणीच पाणी. डॉक्टर साहेब, मला माडीतलं तळघर पाहायचंय हो. सहज बरं, नाहीतर तुम्ही म्हणाल की. साहेब, तसं काही नाही. चला, मलाही तिकडे जावंच लागेल, कारण आमच्या मॅडमांची मिरगी वाढली असावी आता. दोघे सरळ देवघराकडे निघाले. चिंदूबा तातूबा इकडे कोणी फिरकणार नाही या बेतानं बाहेरच. देवघरात निरांजनी नेहमीप्रमाणे शांत पण घातूक प्रकाश फेकत जणू रात चढवत होते. नायजाबाई तोंड वाकडं करत हातपाय फाकवत लोळत जमीन घासत पडलेल्या. देवघरात जाताच घाईनं जाधवानी तळघराचं कुलूप उघडलं आणि कडी न काढताच नायजाबाईकडे धावले. बिनवडीने नायजाबाईकडे पाहिलं आणि त्यांना एकदम धक्काच बसला. चांगल्या चांगल्या गुंडांना एका दणक्यात सुतासारखं सरळ करणाऱ्या बिनवडींना हा प्रकार नवीनच वाटत होता. तळघरात जोरजोराचा आवाज आणि इकडे लोळत लोळत वाकडे हात कसे बसे उचलत हॅ हॅ हे हे हिव हिव करत नायजाबाई काल्यावाल्या करत तळघराकडे बोट दाखवत होत्या. तर जाधवाने तिच्या जवळ बसत डोकं मांडीवर घेत, नायजा, शुद्धीत ये, शुद्धीत ये. बिनवडींना इकडं जावं का तिकडं या विवंचनेतच पाणीसाठी ते तळघराच्या दाराची कडी ओढू लागले. बिनवडे, हा तांब्या घ्या आणि पटकन तळघरातून पाणी आणा हो जरा. पळा लवकर. बिनवडींनी पळत्या फळाची आज्ञा मानत तांब्या घेतला आणि दार उघडलं. निरांजनाच्या रोगट अभेद अंधारात दगडी पायऱ्या दिसल्या आणि उफाणणारं पाणी गरगर फिरत भोरा करत वर चढत असल्याचं दिसलं. बिनवडे कसलाच विचार न करता तडक निघाले आणि बस दगडी पायऱ्यातच खट खट जाधवानी सुटकेचा श्वास सोडला. त्याने डोकं खाली ठेवत तळघराचं दार बंद केलं. बाहेर चंद्र पूर्ण वर आलेला व लवकरच ओहोटीला सुरुवात. नायजाबाई हळूहळू शुद्धीवर आल्या आणि मग जाधव व नायजाबाई गाडी काढत तलासरीकडे निघाले. डीके, इन्स्पेक्टर बिनवडे, नायजाबाई गाडीत विचारू लागल्या. नाज, नवस फेडल्यावर बळीचा बोकड कुठं आहे हे थोडं विचारावं लागतं. म्हणजे समजेल तुला, म्हणत जाधवाने गाडीची गती वाढवली. नायजाबाईनं तोंडाचा घाम पुसला. नाजुका जागेवरच स्तब्ध. नरेंच्या आबांचा साव पाप भिरूपणाचा असा फायदा. ती थरथरली. मम्मा,
काय झालं मालोजीराव बिनवड्यांचं? बेबी, मी तर मिरगीतच. शुद्धीवर आले तोवर देवघरात कोण आलं कोठे गेलं काहीच तपास नाही. जे सांगितलं ते शुद्धीत असतानाच व तुझ्या डॅडकडून समजलं तेवढं सांगितलं तुला. मम्मा, पण मालोजीराव तळघरातून थेट मांगरी किनारे आढळले ते कसे? मला तळघराचं रहस्य सांग ना. बेबी, शहाणी असशील तर तळघराचं नावही नकोस काढूस आणि हा विषय तुझ्या डॅडकडेही काढू नकोस. मी जे सांगते ते ऐक. सर्वात आधी तू नरेनपासून दूर हो आणि त्या नरेन पाटलास ही मुकाट्यानं तलभाटातून बाहेर काढ. नाळी पुनव जड पडेल तुम्हास. नाजुका जे माहीत होतं ते तिनं आईला सांगितलंच नाही आणि आईही आपणापासून काहीतरी लपवतच आहे हे तिनं ओळखलं. नाजुका तशीच तलासरीहून बाहेर पडली. तिच्या वडिलांना ती भेटलीच नाही. ती तलभाटीत आली. सह्य पर्वतात वारे अडवले जात जणू मेघ रिते होत तसेच प्रपात ओतत माघारी धावू लागले. झिम्माड, सैन, धार, झड. रिसॉर्टची बरीच कामे झालेली, तरीही अजून 6-7 महिने लागतीलच एवढं काम बाकी. पण झडीचं काम तरी संत गतीनं चाललेलं. नरेन तर वेगळ्याच तंद्रीत गुंतलेला. नाजुकानं आल्या आल्या वरसाडनं ओले झालेले कपडे बदलवत कमानी व्हरांड्यातूनच नरेनला बोलावलं. नरेन मंदिरात काहीतरी रेखाटत चंद्राचं पृथ्वीपासून अंतर, दर पौर्णिमेला अंतरात पडणाऱ्या फरकाचं गणित, प्रत्येक पुनवेला येणाऱ्या भरतीचं वेगवेगळ्या ठिकाणी प्रमाण बरंचसं रेखाटत होता. झडीत धावतच तो मंदिरातून व्हरांड्यात आला. आज तातुबा माडीत दिसत नव्हता. नरेनचं लक्ष नाजुकाकडे गेलं. त्यानं मुश्किलीनं मान व नजर फिरवत तसाच उभा तो वाडीतल्या आलेल्या पोफळीकडे पाहू लागला. चिंब चिंब भिजलेला माड आणि माडीच्या आडोशाला असल्यानं अलवार इलुशीच भिजलेली पोफळी यातलं तो अंतर मनात जोखू लागला आणि हसला. पण आज नाजुकाचं त्याच्या हसण्याकडे लक्ष नव्हतं. नरेन, किती पुनव जात आहेत, पण आपणास तळघरात प्रवेश मुद्दाम नाकारला जातोय. नाजुका, येणारी पुनव नाळी पुनव आहे. या पुनवेला प्रवेश मिळेलच. बघ तू. आणि नाहीच मिळाला तर? तरी हरकत नाही. मी प्रवेश मिळेलच या आशेवर काम करत नाही. तर नाही मिळाला तरी वेगळ्या योजना आहेत. नरेन, जर का तुला नाळी पुनवेला थांबू दिलं नाही तर? नाजुका एकदम भकास उदास चेहऱ्यानं बोलली. नरेनला काहीतरी बिनसल्याचा वास आला. नाजुका, माणसं भेटतात या आनंदापेक्षा माणसं दुरावतात याचं दुःख अतीव असते ग. माणूस आतून तुटतो. दूर जाणाऱ्या माणसाच्या लांबत पळणाऱ्या सावल्याही वस्ती पेटवतात अंतरसांदीतली. नरेन, सारीच हातचं राखून वागताहेत. नाजो, निदान तू तरी त्यातली नाही ना? कापऱ्या काळजानं त्यानं सवाल लागला. नरेन, कुणावरच विश्वास ठेवू नकोस. तो तातुबा अन्याय करणाऱ्या प्रति इमान गहाण टाकत स्वामीनिष्ठा दाखवतो, तर न्यायाची वाट चोखणाऱ्या प्रति हातचं राखतो. तो गोविंदजीची काय बात. इथे जन्मदात्रीही हातचं राखत मनाचा ठाव घेते तळ ढवळत. नाजो, आईस भेटली का? नाजुका रडायला लागली. नरेन, तुझ्या आबास या वाडीनंच खाल्लंय. तुझ्या आबांचा फसला व्यवहार हा या वाडीशीच. नाजुका भिजणारा पापण काठ झडीच्या स्वाधीन करत हंबरली. पण नरेनचा हंबरडा तर फुटण्याआधीच वाहून जाऊ लागला. नाजो, निदान तू तरी त्या तातुबा, गोविंदजी, माडी वाडी मंदिरासारखी गुढता पांघरू नकोस. नरू, ज्या तळघरात आपणास पुनवेला जायला मिळत नाही त्याच तळघरात तुझ्या आबांना नाळी पुनवेस खुशीनं प्रवेश देण्यात आला. अन त्याने तळघराची कडी उघडली. बस, कदाचित दगडी पायऱ्यातल्या वाटांतच त्यांना सागर समाधी मिळाली. पण जबाबदार तेच पुन्हा.
नाजू. नरेननं नाजूकाचं मानगुटच पकडलं. डोळ्यात रुधिर, नसांची रक्तिमा लाली पसरली, कानाच्या पाळ्या पोवळ्या गत लाल. नाजूकानं व्हरांड्यात उभे असल्याची ही जराशी भिडबाड न बाळगता नरेनला गच्च गच्च आवडलं. माडी आडीची पोकळी पूर्ण ओलीचिंब झाली, पण वाडीतला माळ विजेच्या कल्लोळ्यानं झडकानातल्या भीज ओलीतही जणू उभाच जळू लागला. नरेन त्याच रात्री नाजूकासोबत तळघरात उतरण्यासाठी देवघराकडे निघाला. वाटेत दिवसा गायब झाल्या तातूबा अचानक आडवा आला. रावसाहेब, असं अचानक पुन्हा पुन्हा तळघरात? नरेनच्या मुठी वळल्या. वयाचा विचार न करता सरळ कमरेतच लात घालावी असा विचार धुमारणार तोच नाजूका पुढं झाली. तातूबा, नको तिथं पहारा देताना लाज नाही वाटली आणि आता? पुढचं ती काही बोलणार तोच तातूबा खालमानं किल्ल्या देत बाजूला झाला. देवघरात नरेनला आता आपले आबाच उभे असल्याचा भास झाला. तो एकदम विचित्र नजरेनं पाहत तळघराच्या दरवाजाची कडी हातात घेत उभा राहिला. नाजो, या कडीला कदाचित माझ्या आबांच्या स्पर्शाचा सुगंध लागला असावा. तो गदगदून बोलला. नरू, चल पुढे, तोच सुगंध घेत तुला बदला घ्यायचा आहे. दोघे दगडी पायऱ्यावर उतरले आणि नरेन तिथेच बसत जोरात ओढला. कदाचित कदाचित माझा आबा इथंच आपला फसलेला व्यवहार विसरत. पुढे त्याचे शब्दच निघाले नाहीत. तो बराच वेळ तिथंच पुंजत राहिला. नाजूका त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याच्या मनाचा निचरा होऊ देऊ लागली. नरेन उठला. त्यानं दगडी पायऱ्यात त्याच भासमान की वास्तविक वाटा आडव्या येऊ लागल्या आणि मग प्रकाशाची आभा. पण नरेन नाजूकाचा त्याच्याकडे न पाहता पुढेच निघाले. नरेन मंदिराखालच्या सागरी गुहेत आला. वर पाहत बरोबर तो मधोमध आला. त्यानं नाजूकाचा हात धरत वर पाहिलं. भव्य मेघडंबरी गत गोविंदनं खडकास दिलेला आकार, अगदी महाकाय पिंड घालून बरोबर वर सरकत बसेलच असा कोरलेला. त्यांच्या मेंदूतल्या घड्या वळ्यात वळवळ झाली. न्यूरॉन्स एकदम उत्तेजन पावले जणू. त्यानं तीच नजर खाली दौडवली. तोच लाल पांढऱ्या दगडाची भली मोठी पिंडच, पण सागरी स्तंभात लाव्हा रसाच्या मुखरूपी दरीत अडकलेली. तो आता परतणार तोच नाजूका बोलली. नरू, माझ्या आईवडिलांनी नैनास मारलं तेव्हा ती बिलगत गयावया करत होती, पण यांनी तिला अघोरीरित्या संपवलं. तसंच ब्रजलाल ही श्वास घेण्यासाठी पाण्यातून तोंड वर काढणार तोच वडिलांनी रॉड टाकत संपवलं. दोघांनी त्यांना तळतळत काहीतरी हाय दिली असणार, तीच यांना नडतंय वाटतं. नाजो, तीच हाय हे वेगवेगळ्या रीतीनं दुसऱ्यावर पालटवत आपलं आयुष्य वाढवत आहेत. म्हणजे त्याचा पुनवेला घात झाला तळघरात म्हणून अतृप्त आत्मे पुनवेला येत असावेत तळघरात वचपा बदला घेण्यासाठी. पण हे दुसऱ्यालाच कोणाला तरी तळघरात उतरवत त्याच्या आड आपला जीव वाचवत असावेत. आणि ज्यास पुढं केलं तो सागरी वाटाच्या भुलभुलैया यात भोवऱ्यात सापडत सागर तळाशी विसावत असावा, वा किनाऱ्यावर आढळत असावा आंबांसारखा, चिंदुबांसारखा. पण तळघरात भोवरा कसा निर्माण होत असेल? वरचा मेघडंबरीचा आकार बघ, गोविंदजीनं तोडलेला, अगदी गोल आहे. भरतीचं पाणी शिरताना यास धडकत गोल गोल फिरत तळघराकडं सरकत असावं. नाजूकास हे पटलं. दोघे बाहेर निघाले. 15 दिवसावर नाळी पुनवार आली. नरेननं विशाल व जाधवांनाही बोलावलं. जाधवांची नस तळकली. या नरेनला सरळ हकलावं का? पण नकोच. थोडा संयम बाळगत नाळी पुनवेचा बोकडच बनवावा, थेट बिनवडेगत. जाधव आणि विशाल वाडीत आले. रिसॉर्टच्या कामाबाबत बरीच चर्चा झाली. जाधव साहेब, आपलं काम आता बरंच पुढे सरकलं आहे. राहिला प्रश्न मंदिर तोडण्याचा. मी आधीही मंदिर तोडण्यास नकार दिला होता, पण आत्ताची स्थिती वेगळी आहे. मी या 12 महिन्यात बऱ्याच बाबी नोंदवल्यात. त्यातून वाटतं की मंदिर आहे त्याच जागी ठेवूयात, पण त्याचा गाभारा तोडत कळसाची उंची वाढवूया. त्यानं काय होईल? जाधव आडवे बोलले.
तुम्हाला काय व्हायला हवं? नरेनचा स्वर किंचित चढला. नरेन, ऐक, जाधव साहेबांचं मत तरी आधी ऐकू. विशाल मध्येच बोलला आणि नरेन जाधवांकडे पाहू लागला. मला तिथंच मंदिर तोडत वर उंचावरच न्यायचंय. जाधव स्पष्ट व खणखणीत बोलले. जाधव साहेब, गाववाल्याने दवाखाना पेटवला होता हे विसरलात का? नरेन पाटील, मी गाववाल्यांना भीक घालणार नाही. पण जाधव साहेब, केवळ उंची वाढवूनही भरतीच्या पाण्याला आवर घातला जात असेल तर? पण त्यानं काय घडेल? आधी तर मंदिराचा जीर्णोद्धार होईल आणि गाभाऱ्याची उंची वाढली तर भरतीच्या पाण्याच्या लाटा आपोआप कमी होतील. कशावरून सांगताय? मी दर पुणवीला निरीक्षण करत चंद्र व सागर भरती अभ्यासतोय. आणि कमी झालीच नाही भरती तर होईलच. भरती कमी झाली तरी इथल्या किनाऱ्यावर सतत काही ना काही घटना घडतात. त्यांचं काय? मी त्या घटनांनाच कमी करून दाखवतो. कसं काय? जाधव नरेनच्या बालिशपणावर हसले. जाधव साहेब, या जागेची सगळी वाहनावतीच नष्ट करतो की नाही तुम्ही बघाच. पण त्यासाठी मला एकदा पुनवेला तळघराची स्थिती बघू द्या फक्त. जर तुम्हास रिझल्ट नाही दिसला तर गाभारा पडलेला असेलच. सरळ JCBनं सुपडा लावत मंदिर पाडा आणि हवं तिथं बांधा. दिली परवानगी तळघरात जायची. नाळी पुणवेला मग तर झालं. हे मात्र जाधव वेगळ्याच गुरमीत व आढ्यतेनं बोलले. जाधव उठले. नरेन पाटील, गाभाराच पाडताय व मंदिर जागेवरच ठेवताय, पण तरी गाववाल्यांना तुम्हीच विश्वासात घ्या. जाधवानी जणू लोकांची जबाबदारी झटकली व ते निघाले. नरेन, तू यात नको तितका फालतू इंटरेस्ट घेत मालकास का दुखावतोय रे? विशाल कुरकुरत विचारू लागला. नरेन, नाही कळणार आता तुला. वेळेवर मात्र जेव्हा कळेल तेव्हा तूही दंग राहशील. विशाल व जाधव वाडीतून निघून गेले. नरेन नाजुकाने तलभाटी गोळा केली. सारे लोक जमले. गलका, कोलाहल व कुजबूज एक जात मिसळत आवाजाचं वेगळंच मिश्रण झालं. मी जे सांगणार ते शांत चित्तानं ऐका. नाही पटलं तर शांतपणे मत मांडा. तुमच्या मतानुसारच निर्णय घेतला जाईल, पण टोकाचा निर्णय घेऊ नका. पुढं बोला. काय पडवले त्या जाधवानं? जाधव साहेब काय म्हणतात त्यापेक्षा तुम्हास हे मंदिर इथंच हवं की तोडून वरच्या भागात ते सांगा आधी. इथंच मंदिर अर्धा फुटही हलणार नाही. सारे मारक्या बैलागत पाहू लागले. पण या वास्तूत काही दोष राहिलेत समजा. ते काढले तरी इथल्या बोहऱ्या घटना कदाचित कमी होतील व बंदही. काय करणार तुम्ही त्यासाठी? फक्त मंदिराचा वरचा गाभारा कळस तोडत त्याची उंची वाढवू व मंदिराची डागडुजी रंगकाम करत मंदिर आहे त्याच जागेवर ठेवू. अरे, हे उंची वाढवायचं नाव करत कळस गाभारा पाडतील व नंतर हळूहळू मंदिरच पाडतील. हाना चोपा या पाटलालाच. तसं होऊ लागलं तर मला उडवा हवं तर बस. पण विश्वास ठेवा माझ्यावर, मी मंदिर हलू देणार नाही. नरेन बोलला व कुजबूज वाढली, पण गोंधळ बराच हलका झाला. ठरलं. लोकांनी फक्त कळस पाडायला मंजुरी दिली. नरेननं नाळी पुनव 4 दिवसावर आली असं गाभाऱ्यावर कळस तोडायला सुरुवात केली. नाजुका व तो स्वतः जातीनं हजर राहिले. कळसाचं काम तुटता तुटेना. मजूर घामाघूम. सायंकाळ पावे तो जेमतेम कळस मोकळा झाला. त्यानं तरी कळसाखाली बांधकाम तोडणं सुरूच ठेवलं. त्याला हवं असलं चिन्ह दिसलं आणि त्यानं काम थांबवत मजुरांना खाली उतरवलं. शिडीनं त्यानं नाजुकास वर चढायला लावलं. हातोडा घेतो हळूवार घाव घालत थर काढू लागला. पाषाणाचे चिरे फाटत एक एक पाषाण त्यानं मोकळे केले आणि त्यास पूर्ण धातूची पेटी दिसू लागली. त्यानं आणि नाजुकानं ती काढलीच. खाली वाडीत मजूरच मजूर, पण पावसाचं कोणी कनातीत तर कोणी झाडाखाली. कोणी रावसाहेब अजून मंदिरावरच याकडं पाहत.
व आश्चर्य व्यक्त करत पालमध्ये घुसले. नरेन नाजुकानं जी जड पेटी उतरवली. नरेन मंदिरातल्या गाभारात घुसला. तिथं पिंडीवर वरून नाही म्हटलं तरी डबर चुना पडलेलाच होता. त्यानं तो स्वतः साफ केला. त्याच पिंडीवर मामूली हरकत दिसली. त्यानं ते हेरले. तो वर पाहू लागला. गाभाराबरोबर गोल उघडा दिसत होता. त्या गोल आकारातून अभ्राच्छादित आकाश दिसत होतं. नरेन उमकला व तो खुशीनं परतू लागला. जड पेटी त्यानं नाजुका समेत माडीत आणली. रूमवर येताच रूम बंद करत पेटी उघडली. दगड चुन्यात राहूनही पेटीस गंज नव्हताच. वेगळ्या धातू संमिश्रांची ती बनलेली असावी. नाजुका व तो पेटी उघडू लागला. आत सोन्याचे भरपूर दागिने, माथापट्टी, कमरपट्टे, झुंबे, चैन, अंगठ्या, जोडवे, बेले, हार, काप, नथ, पायल, भरपूर दागिने, डबल सेट. नाजुका गोविंद याबाबत तर निदान खरं बोलला हे निदान झालं. स्त्रीसुलभ स्वभावानं नाजुकानं माथेपट्टी काढत डोक्यातल्या केसात कपाळावर टाकली. कानात झुबे, पायात जोडवे, पायल, गळ्यात हार घातला. नरेन, बगरे बरोबर दिसतंय का? नाजुका अगदी नववधूत वाटत होती त्या दागिन्याच्या तेजानं. नरेन पुढं सरकला आणि माथापट्टीवर त्यांना अधराचा चंबू करत घाकर रितवली. ती शहारली, मोहरली. तिने मिठून बाजूला होत चैन व अंगठी तिच्या हातानं त्यास चढवले. चैन घालताना तिचे हात खांद्यावरून त्याच्या मागे मागे येत हुक अडकवू लागले. त्याचवेळी दोघांना एकमेकांचे उष्ण श्वासी गुंता जाणवला. एका लयीत एकमेकामागोमाग एक एक श्वासाची लढमाळ तुटत मोती घनगळू लागले. नरेन, हीच भेट महत्वाची रे. आता आपली माणसं दूर नाही जाणार काही. सावल्या लांबत सर्व धरणीस व्यापत एक होतील. नाजो, उतरव आता ते दागिने व ठेव पेटीत. बिलकुल नाही. मी साधी नथसुद्धा उतरवणार नाही. अगं पण या दागिन्यात कुणी पाहिलं तर काय सांगशील? तू घेतलेस असं सांगेन. नाजो, हे लग्नाचे आहे दागिने ग. मग लग्नासाठीच घेतलेत सांगेन सर्वांना. नरेननं तिला महामुश्किलीनं समजावलं. तरी तिनं नथ, जोडवी, पायल, झुबे, काप काढलेच नाहीत. पण त्यालाही चैन, अंगठी काढू दिले नाहीत. बाकी दागिने तिने त्याच पेटीत ठेवले. नरेन नाळी पुन्हा येऊ लागली तसा रात्र जागवत मंदिरातील गाभाऱ्यांचं व तेथील वरचा खुला भाग यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. चतुर्दशी पावे तो चंद्र अगदी गाभाऱ्यावर आला. अन मंदिरातील महादेवाच्या पिंडीत जोरात हरकतीवर हरकती होऊ लागल्या. जणू गाभाऱ्यातील पिंडीत काहीतरी मोठा बदल होतोय. पुन्हा अवतरली. सकाळीच नरेनला धडकी भरली. तोच नाजुका अंघोळ उरकत त्याच्या जवळ आली. पुन्हा त्याची नजर दागिन्यावर गेली. खरंच जोवर मातृत्व नाही तोवर दागिन्यानं ही स्त्री पूर्णत्व येतं याची तो मनात खात्री पटवू लागला. उठ. डोळ्याचा पारा वेधत पारा उडवू नकोस. नाजुका, आज पाहून घेऊ दे. कदाचित पाडव्याची सकाळ पाहायला मिळते की नाही. तो गंभीर होत बोलला आणि ती एकदम थबकली. मूर्खा, सकाळी सकाळी माणसानं बरवे बोलावेत. नाजो, आजच्याच दिवशी या वाडीनं माझ्या आबास गिळलं. आता मीही त्याच तळघराकडे झेपावतोय. काश परतीचा प्रवास आहे की नाही. नरेन, त्या प्रवासात तुझ्या हातात हात घालत याच दागिन्यांसमवे मी येईन हे विसरू नकोस. नरेननं तिचा हात हातात घेत आपले ओठ हळूच त्यावर टेकवले. उठ पटकन, आईवडील येतच असतील. नाजुका, आज माकडं येणारच नाहीत बघ. का? रात्री खात्री होईलच तुझी. नरेन उठला. त्यानं आंघोळ केली. तोवर तिनं अंगठी व चैन त्याच्या अंगावर चढवली. माळीत आवाज करत तलासरीहून गाडी नेहमीपेक्षा आधीच आली. तातुबा चष्मा सावरत तोल सांभाळत होता.
नायजाबाई थरथरत अंग हलवत उतरल्या. तातोबानं तिला आधार दिला. पलीकडून जाधव उतरले. तातोबा, या वयात लेकीनं तुम्हास आधार द्यावा तर तीच तुमचा आधार घेते. वय झालं तुमचं, आता आधार देणं सोडा. जाधव बोलला आणि तातोबा उभ्या उभ्या थरकापला. आपला आज चिंदाच होतो की काय या चिंतेनं तो माडी चढत नायजास वर चढवत नेऊ लागला. समोर नाजुका व नरेनला पाहताच जाधव जागेवरच उडाले. बेबी, अंगावर दागिने कुठून आले ग? परवा नरेनची आई भेटली होती, त्यानेच दिलीत. त्याने दिलीत आणि तू घेतलीस? त्यांच्या घरातील पिढीजात परंपरागत दागिने आहेत ते. नरेनमुळे दिलीत. जाधवांना दागिन्यांनी काहीतरी आठवलं. त्यांनी मनातच नाजुकाकडे पाहत उच्चारलंच, या बेबीत नैनाची झलक दिसली आज. हिच्यात ही नैनासारखी शक्ती असती तर. तोच नरेन दिसला, पण त्याच्या अंगठी चेनवर लक्ष गेलंच नाही. नरेन रावसाहेब, अजून मंदिराची उंची वाढवलीच नाही का? आज तळाघरातील भरतीची स्थिती पाहतो आणि मग उंची मापत मंदिराची उंची वाढवतो. उद्या? रावसाहेब, उद्याला कोणी पाहिलंय? त्याला अंत नाही हो. तोच ठाकूर व येवतीकर सोबतच येत गाडीतून उतरले. या साहेब, बहुत दिवसातून. जाधव साहेब, पोलिसांची व शनिदेवाची वाट पाहू नये, ठाकूर बोलले. ठाकूर व नरेनची नजरानजर झाली. येवतीकर समोर नरेनजवळ उभ्या नाजुकांकडे पाहत होते. ठाकूर साहेब, कसं न केलं? जाधव साहेब, यावेळेस तुमच्या लेकीच्या नथीवर ही बारीक लक्ष ठेवणार आमची माणसं. येवतीकर नथीवरची बारीक नजर जराही हलू न देता बोलले. येवतीकर, नथीवर बारीक लक्ष ठेवणार आणि पाय घसरून तोंड फोडून घेणार, नरेन राग आवरत बोलला. नाजुका तेथून काढता पाय घेत निघाली. येवतीकर, मोक्याच्या जागा पकडा व माणसं उभी करा. कुणी नवीन दिसला की कसून झाडाझडती घ्या. ठाकूरानं नरेनला खून करत बाजूला नेलं. नरेन, सांभाळून बाळ. पुणवेलाच आम्ही आमचा नैक अधिकारी मालोजीराव गमावून बसलो. तू मात्र काळजी घे. जराही काही शंकास्पद वाटलं इथं तैनात लोकांनी आधी कळवा. साहेब, काळजी नसावी, मी घेईन स्वतःची काळजी. सायंकाळ पावितो जो तो आपल्या आपल्या पावित्र्यात उभा राहिला. तातोबानं खानसामाच्या मत्तीनं स्वयंपाक केला. लवकरच जेवणं आटोपली. तातोबानं ताटं उचलली. त्यांनी नाजुकास एकांतात बोलावलं. ताईसाहेब, काही झालं तरी, कोणी कितीही आग्रह केला, रडलं कुडलं तरी देवघरातील जागा सोडायची नाही. तळघरात तर अजिबात उतरायचं आणि रावसाहेबांनी उतरू देऊ नका. जागा सोडायचीच नाही. पिकली पानं गळू देत, पण कोवळी पालवी बहरण्यासाठी राहूच. तातोबा बोलला आणि नाजुकानं तातोबाकडे पाहिलं. त्यांचे थरथरतेनं हलणारे कल्ले कानाच्या पाळ्या जणू साथ देत प्रामाणिकता सिद्ध करत होते. चांद उगवला. ठाकूर बोट घेत सागरात गस्त देत फिरू लागले, तर येवतीकर मंदिरात ठाण मांडून बसले. त्यांच्यासाठीही नदी मुखात बोट पांघरून उभी, नरेन व नाजुकासोबतच. नायजाबाईस देवघरात कोंडत जाधव मंदिराकडे आले. चंद्र वर येत मंदिरात चंद्रप्रकाश शिरला आणि लोकांनी तोहबा गर्दी केली. आज वेगळ्याच मंत्रानं जणू आकाश, सागर, चंद्र, भरती सारी वाडी भरलेली. मंदिरातल्या पिंडीत सारखी हरकत व हालचाल वाढत चाललेली. लोक दर्शन घेऊ लागले. भरतीचं पाणी वाढू लागलं. मंदिर परिसरात वैतरणीच्या मुखात शिरल्या उंचच उंच पाणभिंती मुरक्या गिरक्या मारत काटकोनात मंदिराकडे झिरपू लागल्या. नरेन, नाजुका, जाधव सारे पूजेस मंदिरात आले. जाधव पूजेची घाई करू लागले. चंद्र वर चढू लागला तसतसं पाणी वर वर धावू लागलं. पातळी वाढली चंद्राची व पाण्याची. लोकांनी धावायला सुरुवात केली. मंदिराखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या, ज्या कधी घडत नव्हत्या.
भूगर्भात काहीतरी उमंग उमडत असल्यागत. जाधव आज 2 अनुमाने काढून बसले होते. फक्त कोणतं अनुमान यशस्वी होतं, परिणाम देणार, यावर उद्याचं भवितव्य अवलंबून राहणार होतं. चंद्र मंदिर द्वारच्या वर आला आणि पाणी पातळी अचानक वाढली. पळापळ सुरू झाली. येवतीकर आडवे होत लोकांना हळू धावायला सांगत होते. जाधवांनी संधी साधत पळतच माडी गाठली. नाजुका नरेनही पळाले. आडाजवळ ही हालचाल जाणवू लागली, पण नरेनकडे खूपच कमी अवधी होता. तो पळतच माडीत शिरला. नाजुकाही मागोमागच. देवघरात एकच धांदल उडालेली. तातोबा नायजाबाईस घट्ट धरत बसला, पण नायजाबाईस नेहमीपेक्षा खूपच जोरात दौरा पडलेला. जाधव घाबरलेले. नाजला दौरा येतो, पण इतका तीव्र कधीच नाही. जाधव तरी आपलं कर्तव्य पार पाडत तळघर कुलूप उघडून बसले. कडी उघडणार तोच तातोबा जोरात ओरडले, मालक कडी जाऊ द्या, आधी ताईंना सांभाळा, मी जातो बाहेर. जाधवानी नायजाबाईंचं हलणारं वेडेवाकडे झटके देणारे डोकं मांडीवर घेतलं. तांब्या जवळच घेतला. नायजाबाई पाणी करत हात वाकडे तिकडे करू लागली. नरेनराव साहेब, हा तांब्या घ्या आणि तळघरातून पाणी आणा हो मालकिनीस. जाधव गयावया करू लागला. नरेंद्र तळघराकडं पाहिलं. तळघरातून विचित्र आवाज येत होते. त्याची जाणीव फक्त जाधवांना होत होती. नरेननं तांब्या उचलला. तो थरथरला, पण तळघरात उतरायचंच. एरवी तो 2 वेळा उतरला होता, पण आजचं उतरणं काल, स्थळ व व्यक्ती सापेक्ष होतं. तेच तळघर, तीच पुनव आणि तीच नाजुका. तळघरात कशाची दाटी होत असावी, एकमेकांना ठोकत कलकल्ल्यागत आवाज होत होता व मधून पाण्याचाही. तो दाराकडे झेपावला. तोच बाहेरून तातोबा आला. रावसाहेब, तुम्ही थांबा, मीच आणतो पाणी, तुम्ही पटकन येणार नाही. तातोबा लंगडतच पुढं होऊ लागला. नरेन नाजुका चमकले. तातोबा, तू बाजूला सर, नरेनराव साहेबला जाऊ दे. जाधव बोलले. नायजाबाई तर अर्धमेली. तळघराच्या दाराजवळ तातोबा आडव्या स्थितीत. नरेन नाजुकानं तातोबास ढकललं व जोरात दार उघडत आत उतरले. दार उघडताच पायऱ्यावर पाणी फेसाळत होतं. नाजुका, नाजुका, बेब मागं सर, तुझं काम नाही बेबी, म्हणतच जाधव धक्का लागल्यागत उठला. दारात एक पाय आणि एक मध्ये, या स्थितीत त्यांनी पकडलं नाजुकास. नरेन दगडी पायऱ्यावर. जाधवांना प्रश्न पडला, अजून खटखटम आवाज का आला नाही. नाजुका उमरट मधोमध. नरेन दगडी पायऱ्यावर, तर जाधव बेबीस ओढण्यासाठी सरसावलेले. नरेन हळूहळू पायऱ्या उतरला आणि अचानक नजरेआड झाला. जाधव आनंदाने एकदम झुंबला. गेलं नरेन पाटील बळीचा बोकड. आता आपण उतरलो, बेबी उतरली तरी हरकत नाही. पण तोच तळघरात कालवं शंख शिंपले आणि प्रवाळ गर्दी करत झुंडीच्या झुंडी करताना दिसू लागली. नायजाबाईस अचानक फीट बंद झालं आणि त्या झुंडीमागं निघाल्या कालवातील मोती, प्रवाळातील मुघे. त्यांना भूल पाडून हूल देऊ लागले. त्या उठल्या व दारातून दोघांना ढकलत दगडी पायऱ्यात निघाले. नाज कुठं निघालीस, म्हणत जाधवानी कधी नव्हे ती आज डेअरिंग केली. नाजुकास तशीच उभी ठेवत ते नायजाबाई माग दगडी पायऱ्या उतरू लागले. आता मात्र खट खटम आवाज पायरीतून आला आणि मग नाजुकाची धुंदी निघाली की ती बेधुंद होत कालव, प्रवाळ, मोती, मुंगा यांचे खच पाहण्यातच गुंग होती. ती दगडी पायऱ्यावर येताच तिला नरेन तिथंच उभा दिसला. नाजुका, चल पळ लवकर गुहेत, आज पाणी आहे, पण पायाच्या गुडघ्या पावेचो लागतंय बघ, म्हणतो तिला ओढतच निघू लागला. चमत्कार, अद्भुत, अगम्य. सागरी स्तंभात अडकलेली पिंड मोकळी होत वर वर सरकत होती जणू, आणि तिच्या खाली रत्नाचा खचच खच. अभा, कुबेरच बसलाय जणू, की आपणास चंद्रप्रकाश परावर्तित होत काचा पाणीचा खेळ दिसतोय, मृगजळागत. त्याने ते पाहिलं आणि नरेननं नाजुकास घेत परत दगडी पायऱ्यावर येत तळघरातून देवघरात आला. माडीबाहेर जबरदस्त नजारा. तो मंदिराकडे आला.
चंद्र बरोबर गाभाऱ्यावरच्या मोकळ्या जागेत होता. जशी षटकोनी पेटी ठेवली होती तसाच. आणि मंदिरात भरतीच्या पाण्याचा टिपूसही नव्हता. कळसच नव्हता, दागिनेच नव्हते म्हणून माकडंही नव्हती. मंदिराखालून प्रचंड आवाज येत होता. वरच्या पिंडीची हरकत चरमसीमेला होती. वैतरणीच्या मुखात एकही पानभिंत नव्हती. नरेनला सर्वात सुखद धक्का ज्याचा बसला होता तो म्हणजे गाभाऱ्याच्या वरच्या भागात चंद्र चपकल बसला होता. आणि तो चपकल बसताच वर्षानुवर्ष खोल सागरातील सागरी स्तंभात अडकलेली ही लावारसाच्या दरीत अडकलेली पिंड आपोआप वर येत गोविंदनं कोरलेल्या वरच्या पिंडीत स्थिरावत होती. अनेक जोराचा आवाज, प्रचंड हालचाल, धक्का सागर तळात की भूगर्भात बसत त्या पिंडी खालून जणू लावारस वर येत हळूहळू निवत पिंडीस आधारासाठी खडक बनत होता. सागरी स्तंभाची हालचाल होत झुकत कलत पिंडीस खालून आधार देत होते. भूगर्भीय हालचाल झाली. सकाळ. येवतीकर कसं काय? ठाकूर कसं काय? रात्रभर भरती ओहोटीत भरकटलेल्या बोटीत सागरात भरकटत राहिले. दुसऱ्या दिवशी दुपार पावेतो मांगरीच्या बीचवर 2 प्रेतं आढळली. दयानंद खंडोबा जाधव, डॉक्टर D.K. जाधव व डॉक्टर नायजा जाधव. काचा पाणी. दुसरं काय? उकलीचा खच. समाप्त. सदर कथावस्तू केवळ आणि केवळ कल्पनेची काचा पाणी आहे. यातील स्थळ, पात्र सारे काल्पनिक, ऐतिहासिक घटनेचा उल्लेख असला तरी वास्तविक इतिहासाशी दुरान्वयही संबंध नाही. प्रतिक्रिया अवश्य कळवा. काचा पाणीच्या उकलींसाठी उकलींचा उलगडा पुढच्या भागात. धन्यवाद. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.